मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा जी आहे थोड्याच वेळामध्ये नगरमध्ये दाखल होणार आहे आणि त्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर या ठिकाणी महिलांच्या वतीनं रांगोळी काढून पाऊल घड्या ज्या आहेत त्या घातल्या जात आहेत आणि त्यांच्या स्वागताची तयारी जी आहे ती पाथर्डी तालुक्यातील सर्वच महिलांच्या वतीनं करण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे जर आपण या ठिकाणी जर बघितलं तर भाजपचे आमदार मोनिकाताई राजळे या देखील मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत। त्यांच्याशी बोलणार आहोत। रांगोळी वगैरे घालून अगदी त्यांचं स्वागत केलं जात आहे, काय नेमकी भूमिका असणार आहे की सगळ्या तालुक्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या आंदोलनाच्या बाबतीत उत्सुकता आहे मराठा बांधवांची। आमच्या तालुक्यामध्ये त्यांचं मीठ सांगलेलं स्वागत आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी केलेलं आहे। ते जे आमच्या तालुक्यातून त्यांचा प्रवास होणार आहे तर प्रत्येक गावामध्ये त्यांचं स्वागत व्हावं, त्यांच्याबरोबर जे येणारे सर्व पाहुणे मंडळी आहेत, जे कार्यकर्ते समाज बांधव आहेत, त्यांना कुठल्याही प्रकारचं त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी गेल्या 15 दिवसापासून आमचे सर्वच कार्यकर्ते, सर्व पक्षीय सर्व धर्मीय कार्यकर्ते या ठिकाणी नियोजन करत आहेत। प्रत्येक गावातून भाजी भाकरी आणण्याचं नियोजन मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे। अशा प्रकारचे 3 स्टॉल लागलेले आहेत। मोठे टाकळी फाटा असेल, मीठ सांगवीला नाश्ता असेल आणि आता इथून एक 3-4 किलोमीटरवर जवळपास 40 स्टॉल जेवणाचे लावलेले आहेत। जागोजागी पाणी, चहा, नाश्ता असं आहे आणि लोकांमध्ये उत्साह। आज आमच्या तनपूरवाडीच्या महिला भगिनी रस्त्याच्या दोन्ही बाजूने रांगोळी करून त्यांचं स्वागत केलंय। कोणी जेसीबी, फुलं, म्हणजे ज्याला जे वाटेल म्हणजे उत्साहामध्ये जरांगे पाटलांचं स्वागत करायला आमचा पाथर्डी तालुका आणि तिथे लोकप्रतिनिधी आम्ही उत्सुक आहोत। सरकारमधील एक लोकप्रतिनिधी म्हणून आपण सरकारकडे नेमकी काय मागणी कराल? कारण आपण स्वागत करता आहात पण दुसरीकडे आपण सरकारमध्ये देखील आहात। मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आपली काय नेमकी भूमिका? हिवाळी अधिवेशनात सुद्धा आम्ही आमची भूमिका मांडली होती। आमच्या आणि सरकारचं तेच म्हणणं आहे की मागच्या काळात देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी हायकोर्टमध्ये टिकणारं आरक्षण दिलंच होतं। दुर्दैवाने ते टिकलं नाही, परंतु त्याच्याही नंतर प्रयत्न सुरू झालेले। आता कुणबी दाखले मोठ्या प्रमाणावर मिळत आहे, परंतु जी त्यांची भूमिका आहे की सगळे सोयरे असतील किंवा आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे, त्या बाबतीत आमची पण भूमिका आहे की मिळालं पाहिजे। फक्त की कुठल्याही समाजावर अन्याय नाही झाला पाहिजे आणि कुठला अनुचित प्रकार न होता। शेवटी चर्चेतून प्रश्न सुटत असतात। सरकारने कधी म्हटलं नाही की आम्ही देणार नाही, देणारच आहोत, परंतु शेवटी सगळ्या गोष्टी तपासून कोर्टात टिकेल असं आणि ते कायम असणावं त्या भूमिकेची सरकार करतं आणि त्यानंतर शासन आणि समाजवादी म्हणून आमची पण भूमिका तीच आहे। या होत्या आमदार मोनिकाताई राजळे। सुनील भोंगळे, एबीपी माझा, पाथर्डी, अहमदनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।